हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण क्रियाशरीर या विषयाचा ब्ल्यू प्रिंट बघणार आहोत. म्हणजे कोणत्या टॉपिकला किती मार्क्सचं वेटेज आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो हे आहे पेपर 1 आणि हे आहे पेपर 2चा आपला सिलेबस. सो हे युनिव्हर्सिटीनुसार NCISMनी सिलेबस दिलेला आहे. सो बघा, सर्वात पहिले पेपर 1. सो पेपर 1 मध्ये बघा काय आहे, शारीर. ओके, म्हणजे शरीराबद्दल आपल्याला नुकती डेफिनेशन ते सर्व. नंतर दोष धातू मला एक ब्रीफ इंट्रोडक्शन असणार. नंतर त्रिदोष एक ब्रीफ इंट्रोडक्शन. नंतर वात दोष डिटेल मध्ये. ठीक आहे, मग हे तिघांचं वेटेज आहे 8. ओके, आणि फर्स्ट टर्मला आहे. नंतर वात दोष फर्स्ट टर्मला आहे, पित्त दोष फर्स्ट टर्मला आहे, कफ दोष सेकंड टर्मला आहे, आणि दोष वृद्धी क्षय म्हणजे दोषाची वृद्धी वाढल्यावर काय होतं, कमी झाल्यावर काय होतं ते सेकंड याला आहे टर्मला, आणि क्रियाकाल सेकंड टर्मला आहे. आणि या सर्वांचा मिळून 26 असं मार्क्सचं वेटेज आहे. नंतर आहे प्रकृती. ओके, प्रकृती आपली. नंतर आहार, आहाराविषयी माहिती की कसा असावा. नंतर अग्नी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कच्चा अग्नी असतो. नंतर आहे आहार पाक. ओके, सो या सर्वांचं मिळून 26 असं हे वेटेज आहे, 26 मार्क्स. नंतर मॉडर्न पार्ट आहे फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅटिक्स फर्स्ट टर्म मध्ये असणार. फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम सेकंड टर्म मध्ये. फिजिओलॉजी ऑफ GI ट्रॅक सिस्टीम सेकंड टर्म मध्ये. असं म्हणून 23 मार्काचं वेटेज आहे. नंतर फिजिओलॉजी ऑफ नर्वस सिस्टीम ते थर्ड टर्म मध्ये. फिजिओलॉजी ऑफ इंडोक्राइन ग्लॅन्ड्स थर्ड टर्म मध्ये. असं 17 मार्काचं इथे वेटेज आहे. सो असा टोटल 100 मार्कांचा याच टॉपिक्सवर पेपर असणार आहे. ओके, बघा, ज्याला कमी मार्क्स आहेत त्याचे फक्त SQs येणार, LQ येऊ नाही शकत. ओके, नंतर सेकंड पेपर बघा. फर्स्ट आहे धातू. धातू म्हणजे काय, त्याची डेफिनेशन ते सर्व ब्रीफ इंट्रोडक्शन. ओके, माझ्या माउथमध्ये अल्सर आले आहे माझ्या टंगला, त्यामुळे स्पष्ट माझा आवाज येत नसेल, सो सॉरी फॉर दॅट. नंतर बघा आहे रसधातू. सो रसधातू फर्स्ट टर्म मध्ये आहे. रक्त धातू फर्स्ट टर्म मध्ये आहे. मांस धातू, हे सगळे डिटेल एक्सप्लेनेशन तिथे असणार आहे. ओके, हे सर्व SAQ टाईपचे इथे क्वेश्चन बनतील. नंतर आहे मांस धातू फर्स्ट टर्म मध्ये आणि मेळ धातू फर्स्ट टर्म मध्ये आहे. आणि सर्वांचे टोटल 18 मार्क आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये येतील. ठीक आहे, नंतर आहे अस्थि धातू सेकंड टर्म मध्ये, मज्जा धातू सेकंड टर्म मध्ये, शुक्र धातू सेकंड टर्म मध्ये. आश्रय भाव म्हणजे दोष धातू मला एकमेकांच्या आश्रयाने कसे राहतात ते इथे सांगितलं आहे सेकंड टर्म मध्ये. ओठ सुद्धा आहे सेकंड टर्म मध्ये. टोटल मिळून 19 मार्काचं वेटेज इथे आहे. नंतर आहे उपधातू. धातूचे उपधातू असतात. ओके, त्याच्यामध्ये मेन जे स्तन्यरज ते वाले उपधातू आहेत. सेकंड टर्म मध्ये आपण शिकणार. मला आहे, मलामध्ये पुरुष, मूत्र, स्वेद हे असणार. थर्ड टर्म मध्ये आहे इंद्रिय विज्ञान, इंद्रियांचं तिथे त्याच्या आपण बघणार आहे. नंतर आहे थर्ड टर्म मध्ये मग आहे मन. ठीक आहे, मनाबद्दल निरुक्ती, त्याची माहिती. ओके, त्याचं कार्य. थर्ड टर्म मध्ये आत्मा सेम. थर्ड टर्म मध्ये निद्रा आणि स्वप्न म्हणजे झोपेचे प्रकार असतात, स्वप्नाचे प्रकार असतात, ते आचार्यानुसार ते थर्ड टर्म मध्ये बघणार आहोत असे. आणि या सगळ्यांचं मिळून 23 मार्काचं हे युनिव्हर्सिटीच्या पेपरला वेटेज हे असणार आहे. मग आता मॉडेलचा पार्ट काय, हिमोपोएटिक सिस्टम, RBC, WBC हे सर्व जे आहेत ते याच्यामध्ये येणार, ते फर्स्ट टर्मला असणार. नंतर इम्युनिटी. ओके, ते फर्स्ट टर्मला आहे. नंतर फिजिओलॉजी ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, हार्ट पंपिंग, हार्ट साऊंड, कार्डियाक सायकल, हे सर्व याच्यात येईल. हे तिघं मिळून 18 मार्काचं वेटेज युनिव्हर्सिटीच्या पेपरला असणार आहे. नंतर आहे मसल फिजिओलॉजी, कॉन्ट्रॅक्शन ऑफ रिलॅक्सेशन ऑफ मसल. ओके, त्यानंतर ॲडिपोस टिश्यू. ठीक आहे, त्याची फिजिओलॉजी. हे दोघांचं मिळून 7 मार्काचं वेटेज हे आहे. नंतर आहे मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची फिजिओलॉजी. ओके, फिजिओलॉजी आहे, ॲनाटॉमी नाही. ओके, ती आहे सेकंड टर्म मध्ये. नंतर आहे फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशनची फिजिओलॉजी थर्ड टर्म मध्ये. आणि स्पेशल सेन्सेस प्लस स्लीप अँड ड्रीम्स हे थर्ड टर्म मध्ये असणार आहे. आणि या तिघांचं 15 मार्काचं असं टोटल हे वेटेज आहे. सो हा 100 मार्कांचा पेपर हा आहे. हे दोन्ही पेपर आहे, इझी आहे. क्रियाशील सुद्धा, श्लोक पाठ करायचे. थेरी पेपर मध्ये श्लोक लिहायचा, एक्सप्लेनेशन लिहायचं, डायग्राम सुद्धा काढू शकता. कारण माझं
क्रियाशरीरमध्ये मला जास्त मार्क्स का पडले, कारण मी तिथे डायग्राम सुद्धा काढला. आपल्याला वाटतं की फक्त anatomy मध्येच आपण डायग्राम काढू शकतो, पण क्रियाशरीरमध्ये सुद्धा काढू शकतो, कारण तिथे सुद्धा ऑर्गन बद्दल आपण इन्फॉर्मेशन देत असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता क्रियाशरीरचं सुद्धा मी स्टार्ट करणार आहे लेक्चर्स. सर्वांनी बघा, शेअर करा आणि लाईक करत जा आणि सबस्क्राईब बटनला क्लिक करत जा. थँक्यू.